हॅलो चिक, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय संवेदी ब्राह्मण संघ आयोजित संवेदी समाजासाठी क्रिकेटची स्पर्धा. ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. पण ओव्हर आजच्या दिवसाला आपण चौथी मॅच. एका बाजूला गुरुदत्त पडाई तर दुसऱ्या बाजूला वटार. गोलंदाजी मारवरती राकेश सज्ज होताना पहिला चेंडू आपण पाहू शकता. खोटोप्याचा चेंडू होता ऑफ साईडला कव्हरला. क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड केला. एकेरी धावेने श्री गणेश होतोय. स्वप्नील आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. आजच्या तिन्ही मॅचेस आपण जर का पाहिल्या, तिन्ही मॅचेस आपण जर पहिल्या इनिंगमध्ये चांगलं धावफलक सेट केलं जाते आणि त्यानंतर डिफेन्स केलं जाते. थोडंसं चेसिंग करताना समोरचा संघ आहे तो अडथळीमध्ये आहे. इथून पाहावं लागेल की एका बाजूला वटार आहे तर गुरुदत्त पडाई कशाप्रकारे मागील तीन मॅचचा लेखाजोखा यांनी वाचला असेल त्याप्रकारे खेळ दिसेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर सारण्याचा प्रयत्न करतील, राहतील दूर. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. बघा विशालच्या बॅटमधून आज चौकार. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 5 धावा पाहतोय. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक होतं पण तो गॅप डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपला कशाप्रकारे भेदून काढलं. चेंडूला सीमारेषा पार पाठवलं. इथून पॉवर प्लेचे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती प्लॅनिंगसुद्धा आहे की जशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलंय. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय टाटा बाय बाय करत लॉंग ऑन रिझनला क्लिअर करणारा षटकार. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा डबल 1 11. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता राकेश आता पहिल्या तिन्ही चेंडूनंतर एक चांगलं कमबॅक डॉट देतोय. डबल 1 11. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप वरतून 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा मागे जाण्याचा प्रयत्न. डीप वरतून क्षेत्ररक्षक राहतील दूर. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहू शकता 15. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आहे आणि आपण पाहू शकता बॅटिंग विशाल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे म्हणून 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. जे गॅप्स आहेत त्या गॅप्सला भेदून करण्याचं कार्य केलं जाते विशाल यांच्या बॅटमधून. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटच्या चेंडूवरती पुढे आणण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग अँड मिड विकेटच्या गॅप मध्ये. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. विशालच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 19 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा पहिलं षटक होतं पॉवर प्लेचे षटक होते आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा विशाल. आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. 19 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचांचा इशारा. एक धाव धावफलकामध्ये ॲड होताना 20 धावा.
आता पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मारवरती विशाल नवीन गोलंदाज. आता विशालच्या विरुद्ध सुद्धा विशाल आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा केला होता आपल्या संघासाठी. तर इथून पाहावं लागेल दुसरं षटक आहे धावफलक. पण पाहू शकता कशा प्रकारे ही जलद गतीने साथे जेमिनी पतपेढीचे संचालक सन्माननीय वैभवजी नाईक सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. खुलवट टप्प्यात चेंडू तो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती पोहोचतील आणि एक चांगला झेल. आता विशाल विरुद्ध विशालच्या अगेन्स्ट जो फलंदाजी करताना ज्या विशालने प्रभावित केलं होतं त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागते. विकेटचं पतन होते. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 20-20. त्याच दरम्यान जयमोनी सहकारी पतपेढीचे संचालक वैभव नाईक यांचे आगमन झाले. त्यांना आम्ही मंचावर येण्याची विनंती करतो व सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समितीतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. तीन चेंडूंचा धावापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 20 धावा. म्हणजे आपण पाहू शकता ज्या पहिल्या षटकामध्ये आलेला विशाल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला हातामध्ये नाही येते, फिक करेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 22 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दरम्यान मी सामवेदी ब्राह्मण संघाचे सरचिटणीस प्रकाश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी फूल देऊन वैभव नाईक यांचे स्वागत करावे. थँक्यू. ऑफसाईडला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगलने संतुष्ट व्हावं लागलं. 23 धावा. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 धावा धावफलक गर्दी. इथून आपण पाहू शकतो थोडंसं संत गती देण्याचा प्रयत्न विशाल, जे वेगाने धावफलक पुढे जात होतं. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 24 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मारवरती प्रथम येताना तिसरं षटक हाताळण्यासाठी ते आपण पाहू शकतो. धावफलक पहिल्या षटकामध्ये जे वेगाने चालू होतं त्याला संत गती देण्याचं कार्य विशालने केलं. 24 वरती धावफलक स्थिरावलं जाते. चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं तर सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. एकने धावफलक पुढे सरकताना 25 धावा धावफलक गर्दी. बघा इथून आता नवीन फलंदाज स्मिथ आणि
स्वप्नीलची जोडी आहे तर कशा प्रकारे स्वप्नीलला आपण जर का विचार केला तर जो सलामीवीर बॅटर म्हणून आला होता, इथून नवीन फलंदाज मित मैदानाच्या आतमध्ये आला, इथून खेळीला साथ द्यावी लागेल स्वप्नीलच्या, की विशालने जो स्टार्ट दिला होता त्या स्टार्टवरती जर का म्हणजे स्टॉप लावलं गेलं तर गोलंदाजी करणारे दुसरा षटक हातात आणि विशालने आता इथून प्रथम आपल्या संघासाठी तिसरं षटक हातात होईल. इथून प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं, चेंडूला लेफ्ट केलं गेलं, आउटसाइड दी लेग स्टंप, पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा. एक एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना 26 धावा. फुटतो चेंडू होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. 27 धावा, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तर इथून आपण पाहू शकता सर का मोठी फटके नाही येतात, सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेशन चालू ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. गुरुदत्त बडाई या संघाला माहिती आहे की धावफलक चालू ठेवायचा आहे. ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील वेगाने, फिकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. तर आपण पाहू शकतो गुरुदत्ताचा पडाई संघ जो सिंगलनी धावफलक चालू ठेवण्याचं कार्य केले जाते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 28 धावा, 28 28. तर त्याच दरम्यान भारतीय काँग्रेस यांचे युवा नेते, भारतीय युवक वसई तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील, तसेच सामवेदी ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे सुपुत्र अनिकेत पाटील यांचे आगमन झालेले आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो व त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होते, निर्धाव चेंडूची सांगता होताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण सर का पाहायला गेलं तर 29 धावा. तर आपण पाहू शकता प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाते, थोडं साधं कठीण दिसताना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही येते, निर्धाव चेंडूची सांगता. 29 धावा, धावफलकर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. म्हणजे जे धावफलक वेगाने सुरू होताना त्याला विशाळणीचे कार्य केलं, संत गती देण्याचं तेच कार्य कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रथम सुद्धा करतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 29. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लगातारच्या 3 डॉट नंतर षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकर. स्पर्धेच्या आपल्या नियमाप्रमाणे आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस घेत आहे. ह्या षटकानंतर ह्या पुढील सामना रामजी बाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे वर्सेस पुनडी रबळ 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. गोलंदाजी मारवती चेतनच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑफ रिझनला एक चांगला झेल टिपला जातोय. स्वप्नीलचा संपतोय खेळ.
बघा पहिल्याच चेंडूला ऑफ साईडला मोठा फटका घालण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफला खूप चांगला झेल टिपला जातोय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 29 धावा धावफळ करती. स्टेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रथम वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू हातामध्ये फेकी करेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा धावफळकामध्ये ऍड होताना. थोडी स्टँड पासून लांब फेकी आणि जो गोलंदाज होता त्याच्या डोक्याच्या वरतून गेली फेकी होती. 2 धावा धावफळकामध्ये ऍड होताना 31 धावा 31. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडू हातामधून निसटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. बघा इथून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते आणि जवळ चेंडू खाली आले होते. चेंडू हाताला लागला पण तो चेंडू हातामध्ये नाही राहिला आणि सीमारेषा पार. चौकार. इथून पाहू शकता ज्या चौकाराची गरज होती गुरुदत्त पडाई या संघाला तो चौकार आलाय. 35 धावफलक. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 35 रन ऑन स्कोर कार्ड. शफल चालू होते. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. पंचांसाठी क्लरचा इशारा येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. इथून मोठा फटका येईल या सिंगल डबलनी संतुष्ट व्हावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा चेंडू होता. फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेताना धावचीच्या रूपात गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 38 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 39 धावेचं आव्हान असणार आहे. 39 इज अ टार्गेट फ्रॉम टीम वटार. तर त्याच दरम्यान पुनडी व रबळी संघाचा कर्णधार. पुनडी रबळी 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यावे. चिनार पाटील सियोग. मी जयमुनी सहकारी पतपेढीचे संचालक वैभव नाईक यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावे. तसेच नाणेफेकीचा गौला रामजी बाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे संघाने जिंकलेला आहे. त्यांना नाणेफेक बक्षीस देण्यात येत आहे. तसेच वैभव तुमच्या माहितीसाठी सांगतो की या स्पर्धेमध्ये आपल्या समाजामध्ये प्रथमच असं आहे की टॉस केलेला आहे आणि जो टॉस जिंकेल त्या संघाला ती टॉस गिफ्ट देत आहे आणि अंतिम सामन्याच्या वेळी जो संघ जास्ती टॉस जिंकेल या स्पर्धेमध्ये त्यांना एक ट्रॉफी ही बक्षीस आहे. तर साई आपण टॉस जिंकलेला आहे. एकंदरीत निर्णय काय असणार या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि राहुल म्हात्रे क्रीडा समितीचे आपले हे असताना या पहिलं आयोजन झालेलं आहे त्या आयोजनाविषयी तुमच्यावरती काय दडपण कसं काय खेळण्यासाठी.
आम्ही टॉस जिंकून बॅटिंग करणार आहेत आणि आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि पावसाचं हे बघताना पण म्हणजे आपल्या समाजाच्या सगळ्या मुलांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांचा धन्यवाद मानतो. आपण टॉस हरलेले आहेत, नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय होता. समोरचा संघ रामजेवा क्रिकेट मंडळ एक नावाजलेला संघ आहे, त्याविषयी काय रणनीती तुमच्या संघामध्ये चिनार शियोग ह्यासारखे कसलेले खेळाडू आहेत, ते एकंदरीत रणनीती काय असेल प्रथम क्षेत्ररक्षण आल्यावर. निर्णय असा काय असं फिक्स नव्हता, बॅटिंग बॉलिंग काही असतं. आता फिल्डिंग आली आहे तर कमीत कमी 30-35 धावांपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगला प्रयत्न करू. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो रामजी बाबा क्रिकेट मंडळाने व त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. रबळी पुनोडी संघाला प्रथम क्षेत्ररक्षण आलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. चला वटार दोन्ही सलामीवीर बॅटर पाठवायचे आहेत. सद्गुरू वटार आपले दोन्ही सलामीवीर बॅटर पाठवायचे आहेत आणि गुरुदत्त पडई आपण सुद्धा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. थोडीशी घाई करायची आहे. चला दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना काबसूला चिराग आणि शिरीषची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला गुरुदत्त पडई आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही टीम्स ऑफिशियल अंपायर आपणाला सुद्धा विनंती केली जाते थोडीशी घाई करायला सांगायची आहे. अरे 24 चेंडू आणि 39 धावेचा पाठला करायचा आहे. आपण पाहू शकता या आधीच्या 3 मॅच आपण सारखं पाहिलं तर चेस करताना थोडासा अडथळा निर्माण होतोय. तर इथे आपण पाहू शकता वारंवार वातावरणामध्ये तो बदल कायम आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अरे 24 चेंडू 39चा पाठला करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक असणार आहे. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्ले. गोलंदाजी मारवधी जतीन सज्ज होताना स्ट्राईक एंडवरती आपण चिराग आणि शिरीषची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 39चा पाठला करायचा आहे. चला गुरुदत्त पडई थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी जतीन सज्ज होताना पहिला चेंडू हलक्या त्याने डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढला. निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगला चेंडू हाताळला तर चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. खुलवा टप्प्याचे चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहू शकता त्या चेंडूला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढलं. 2 चेंडू आतापर्यंत खूप चांगला हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. जतीन पहिला चेंडू आपण पाहू शकता. त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने हाताळला. जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाजाने आपण पाहू शकता की फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटच्या क्षणाला चेंडूला लेफ्ट केलं गेलं. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राने धावफलकाचा श्री गणेश होतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावफलकावरती.
सागा म्हणून मारण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. निघून जातोय मागे डिक्लेअर झोनमध्ये. अजून एक धाव फळकामध्ये ऍड होताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा 2. शिरीष आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती येताना. तर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण थोडासा आपण पाहू शकता कव्हरच्या क्षेत्ररक्षणाला खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. तर गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली जाईल हेही पाहण्यासारखं असेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफळकावरती. बघा 15 मिनिटात 3 षटक हाताळून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक आपण पाहू शकता वेगाने चेंडूला पकडलं आणि तितक्याच वेगाने यष्ट्यांवरती लावण्याचा प्रयत्न केला होता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा 2 धावा मात्र जतीनच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळताना थोडासा वटारचा संघ. फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जवळजवळ हातामध्ये पकडला होता असं वाटलं होतं पण त्या चेंडूला हातातून निसटताना सुद्धा आपण पाहिलं. हातातून चेंडू निसटला. सिंगल सर्कलच्या आतमध्ये फ्री होम डिलिव्हरी केली होती. फक्त त्या डिलिव्हरी आता एक्सेप्ट करायचं होतं ते एक्सेप्ट नाही करता आलं. चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणाला हातातून निसटला. त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टी वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष जोशी यांचे आगमन झालेले आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो व त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ मधल्या यष्टीचा वेध घेताना चिरागला मैदान सोडावं लागते. चिराग बॅक टू द डगआउट. मागच्या टुर्नामेंटमध्ये याच जतीनला चिराग यांनी लगातार 3 असे षटकार मारले होते. वेळ बदलते काळ बदलतो बघा. एक रविवार बदलते. मागच्या रविवारी जतीन यांनी लगातार 3 षटकार खाले होते आणि या रविवारी जतीन यांनी ती परतफेड चिराग यांची केलेली आहे व अतिशय उत्कृष्ट असे 3 चेंडू डॉट काढल्यानंतर 3 षटकाराचा बदला 3 चेंडू डॉट आणि आता विकेटही मिळवलेली आहे. निश्चितच सर वेळ बदलला असेल पण वेळ बदलता बदलता खेळ बदलणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो खेळ बदललाय मैदानाच्या आतमध्ये. जतीनने आपल्या संघासाठी खूप उल्लेखनीय कामगिरी केली. पहिलं षटक हाताळताना पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या आणि खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये जाताना सामवेदी ब्राह्मण संघाचे सरचिटणीस प्रकाश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आशिष जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे उल्लेख केला होता की मागच्या रविवारी जिथे 3 षटकार जतीनच्या अगेन्स्ट मारले होते आणि इथे आपण पाहू शकता जतीनचं कमबॅक. निश्चितच अशा प्रकारे मंदारने उल्लेख केला की वेळ बदलली. इथे आपण पाहू शकता खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जतीनच्या माध्यमातून दिसला. गोलंदाजी करताना प्रभावित करणारी कामगिरी. सोपं नव्हतं. पॉवर प्लेचे षटक हाताळायचं होतं त्याच खेळाडूच्या अगेन्स्ट ज्यांनी मागच्या रविवारी एक चांगला बॅटिंगचा नजर आपल्या संघासाठी केला होता आणि तिथे आपण पाहू शकता कॉन्फिडन्स बिल्ड होता. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या आहेत. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. डिसिजनला रेफर केलं गेलंय. रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर आमच्या डीपीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल. स्क्रीनवरती दाखवलं जाईल. पण इथे पाहू शकता 39चा पाठला करायचा आहे. तर 39चा पाठला करताना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये जे पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही झाली. मात्र 3 धावा आल्या. इथून आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये थोडासा दबाव असणार आहे. वाईट बॉल असणार आहे. थर्ड अंपायरने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलंय. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धावफळकामध्ये ऍड होताना 4 धावा धावफळकावरती. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू पडतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आपण पाहू शकता ज्या षटकाराची गरज होती तो षटकार येतोय.
शिरीषच्या बॅटमधून. इथून शिरीषला सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये जर का जास्त धावा नाही आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठी आपण पाहू शकता ऑफसाईडला लॉंग ऑफ अँड कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये जो गॅप होता त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते. एका हाताने चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न करत होते पण अखेरकार चेंडू लांब राहिला आणि सीमारेषा बाहेर पडला 6 धावांसाठी. आणि आपण ज्या षटकाराची गरज होती तो षटकार वटार संघासाठी आलाय. 10 धावा धावफलकार्थी. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मिचच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार. पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली एज लागून चेंडू जातोय ऑन साइडला. मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 1-1 11. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 11 धावा. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिले जाते. प्रथम येताना ज्या प्रथमनी गोलंदाजी करताना खूप प्रभावित केली होती पण इथून संघाला आता फलंदाजीची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून सीमारेषा पार. षटकार. मग प्रथम षटकार आपल्या बॅटमधून प्रथम चेंडूवरतीच मारलाय आणि ज्या षटकाराची गरज होती म्हणजे पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाही आल्या आणि प्रथमला सुद्धा माहिती आहे की इथून दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आणि आपण पाहू शकता डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिल्या चेंडूवरती एक पॉवरफुल स्ट्रोक प्रथमच्या बॅटमधून. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकार्थी. मैदानामध्ये आपण पाहू शकता वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होताना दिसतोय. फुल टच चेंडू ऑन साइडला घेऊन काढला डीप मधून. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावफलक पुढे सरकताना 19 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा. इथून प्रथमला सुद्धा माहिती आहे की एखादा मोठ्या फटकानंतर सिंगल डबल धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा धावफलकार्थी. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामधून निसटतोय. थोडस क्षेत्ररक्षण खराब. त्यानंतर फेकी सुद्धा खराब. आता जर का क्षेत्ररक्षणामधून अशा चुका होत असतील तर प्रथम आणि शिरीषला सुद्धा माहिती आहे की सिंगलला कशा प्रकारे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 21. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मग पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण जे मोमेंटम होतं ते वटार आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार. मिस्टॅन स्टोक आहे. क्षेत्ररक्षक संधी आहे. मिस्टॅन स्टोक आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांनी पकडला एक चांगला झेल. प्रथमचा संपला इकडे खेळ. दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद. 21 विजयासाठी 12 चेंडूमध्ये 18 धावाची आवश्यकता. पाटीलचा पहिल्याच षटकामध्ये फक्त जतीनने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना 3 रन दिल्या होत्या. मी त्यांच्याकडे पडाई संघाला भरपूर अशा अपेक्षा होत्या कारण एक उभारता असा अष्टपैलू खेळाडू आहे. मी त्यांच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. तेथे 12 रन गेल्या आणि धावसंख्या जवळजवळ 18 रन त्यांच्या या षटकामध्ये निघाल्या. तर एकंदरीत आता 2 षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता 9च्या सरासरीने. 9च्या सरासरीने धावा करायचे आहेत पण त्याआधी तिसरं षटक. हिमांशू गोलंदाजी मारवरती.
हिमांशीच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. एक पॉवरफुल स्ट्रोक शिरीषच्या बॅट मध्ये होतो. हिमांशीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. त्याच दरम्यान किशोर पाटील साहेब यांचे आगमन झालेले आहे. भारतीय जनता पाटील नाळासोपारा पश्चिम मंडळ चिटणीस श्री किशोर पाटील यांचे स्वागत करत आहेत. आरोग्य समितीचे अध्यक्ष पंकज पाटील, मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो. पुन्हा एकदा खोटप्पाच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार शिरीषच्या बॅट मधून. जिथे इक्वेशन 12-18 होतं ते आता इक्वेशन पूर्णपणे आपल्या बाजूने. मॅच वटारणी पूर्णपणे आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न. 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. शिरीष मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर. शेवटच्या क्षणापर्यंत मला माझी विकेट टिकून का ठेवायचे दाखवून देताना 6 धाव्याची गरज असताना डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय. षटकाराची हॅट्रिक शिरीषच्या बॅट मधून. मॅच फिनिश. वटार संघ विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम पडई संघ.